आज कालपासून नाशिकला आहे. आता नाशिक काय आपल्यासाठी नवीन नाही. आज सकाळपासून कालपासूनच काल इगतपुरी आणि आज सकाळपासून नाशिकमधल्या विविध भागामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी जी विकास कामं केलेली आहेत, त्यात इस्पितळं आहेत, उद्यानं आहेत, सभामंडपांची कामं, मैदानं यांचे लोकार्पण सोहळे होते. शिवसेना विरोधी पक्षात जरी असली तरी सत्ताधाऱ्यांना लाजवेल अशा प्रकारचं काम शिवसेनेचे नगरसेवक करीत आहेत. भविष्यात निवडणुका येतील आता लवकरच, त्याच्या आधी अनेक कार्यक्रमांची उद्घाटनं करणं किंवा करा अशी त्यांची विनंती असते. त्यानुसार मी ते काम करतो आहे. आज दुपारनंतर मेळावा आहे शिवसेनेचा मोठा दादासाहेब गायकवाड सभागृहात. उद्या नांदगाव सुहास कांदे यांच्या मतदारसंघात कार्यक्रम आहेत. नांदगाव, मनमाड, दिंडोरी अशा तऱ्हेने कार्यालयाची उद्घाटनं आहेत. अशा तऱ्हेने शिवसेना पक्षवाढीचं, पक्ष विस्ताराचं काम हे चालूच आहे या भागामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये. आता आम्ही दादरा नगर हवेलीमध्ये लोकसभेची निवडणूक आम्ही लढवतो, आपल्याला माहीत असेल, सिल्वासा. इथून आम्ही तिकडे जाणार आणि ती लोकसभेची जागा महाराष्ट्राच्या बाहेर जरी असली तर यावेळेला आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राच्या बाहेर प्रथमच शिवसेनेचं खातं उघडलं जाईल दादरा नगर हवेलीमध्ये. असं एकत्रित वातावरण निर्माण झालेलं आहे. बाकी पाहू. बोला. बूथ प्रमुखांना नेमकं काय मागणी? बूथ प्रमुखांना मार्गदर्शन एवढंच आहे, डटे राहो. शेवटी बूथ प्रमुख हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक काळातला एक महत्त्वाचा आधार असतो. तो लोकांपर्यंत पोचतो, घरापर्यंत पोचतो, महत्त्वाचा दुवा असतो. आणि बूथप्रमुख, ज्याला आम्ही गटप्रमुख म्हणतो आमच्याकडे, बूथप्रमुख ही नंतर आली संकल्पना, पण गटप्रमुख, बूथप्रमुख हे पहिल्यापासून शिवसेनेच्या पक्षाचं जे कामाचं जी एक यंत्रणा आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या बऱ्याचशा पत्रकार परिषदा बघतो. मी कधी दिल्ली बघितली, मी दिल्लीत गेलेलो नाही. जेव्हा जेव्हा आपल्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदा असतात तेव्हा आपल्याही लक्षात आलं असतं, जेव्हा आम्ही टी व्हीवर बघतो तेव्हा सतत आपल्या आजूबाजूला कावळ्यांचा काव 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 आवाज येत असतो. कावकाव करणं हा कावळ्यांचा नैसर्गिक आणि मूलभूत अधिकार आहे. परंतु भाजपाचे जे दोन कावळे ते सरकारबद्दल, विशेषतः संजय राऊतांबद्दल सातत्याने कावकाव करत असतात. मध्यंतरी फडणवीसांचं एक विधान होतं, मी तुमच्या आल्यापासून खिशाकडे बघतोय, तुमच्या खिशात मला काही तसं काही दिसत नाही. पण फडणवीस असं म्हणाले होते का संजय राऊत हे शरद पवारांची खिशात सुपारी घेऊन फिरतात आणि सुपारी वाजवत असतात. परंतु एकंदरीत गेल्या तर सरकार आल्यापासून असं जाणवतंय की भाजपाचं आघाडी सरकारच्या विरोधात सुपारी घेतं आणि ईडीला सुपारी देतं आणि ईडी देखील सुपारी घेतं. कावळे नसतील तर डोमकावळे असतील. आणि दिल्लीत जिथे मी राहतो तिथे चांगल्या प्रकारचे मोरसुद्धा आहेत माझ्याकडे. काही वेळेस मी तिथे डोमकावळ्यांची फडफड बघतो दिल्लीमध्ये. आता हे डोमकावळे किती फडफडले तरीही त्यांना काय त्यांची सुपारी फोडता येणार नाही आमचं सरकार पाडण्याची. सुपारी आम्हीच फोडत राहू, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आणि त्यांची जी दूरदृष्टी आहे, ज्यांनी असे आरोप केले, त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही संजय राऊतांवरती किती आरोप करा, किती चिकलफेक करा, पण माझ्या पाठीचा कणा आणि मन फार खंबीर आहे. मी माझ्या पक्षासाठी, शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असतो. वेदना मी समजू शकतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आम्ही खटपटीही केल्या आणि लटपटीही केल्या, त्याला यश आलं. आणि हे सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून ज्यांनी या खटपटी लटपटी केल्या त्यांना अपयश आलं. महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचा प्रयोग हा प्रथमच घडला, पुलोद नंतर प्रथम घडला.
पुलोदचे निर्माते आणि शिल्पकार हे माननीय शरद पवार साहेब होते. तेव्हा शरद पवार साहेब हे तरुण नेते होते या महाराष्ट्रात. आतासुद्धा शरद पवार यांचं मार्गदर्शन, उद्धव ठाकरे यांचा एक भक्कम पाठिंबा, गांधी परिवाराचं असलेलं पाठबळ, यातून हे सरकार निर्माण झालेलं आहे. हे सरकार ईडी, CBI, इन्कम टॅक्स किंवा NCB म्हणजे काय ते नार्कोटिक्स काय NCB ना, अंमली पदार्थ वगैरे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात फक्त हेच आहे. बाकी काय म्हणजे आमच्या राज्यात काही घडतच नाही. महाराष्ट्र हा एक तुळशी वृंदावन आहे. इथे तुळशीचं पीक जास्त, पण काही लोकांना वाटतं की या तुळशीमध्ये काही गांजा, भांगसुद्धा आपण पिकवू, पण ते शक्य नाही. ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांचे घाव तुम्ही किती करणार आमच्यावर? मी मागे म्हणालो होतो, जर ह्यातूनच सरकार पडत नसेल तर आर्मीला बोलवा. आता आर्मीच राहिली आहे ना, बाकी सगळं झालं आहे. हे सरकार पूर्ण 5 वर्ष चाललं. हे मी सांगतोय का? तर नाही. माननीय उद्धव ठाकरे तेच सांगत आहेत, माननीय शरद पवारसुद्धा तेच सांगत आहेत. आणि जेव्हा दिल्लीत जाऊन मी राहुल गांधींना किंवा सोनियाजींना भेटतो, त्यांचंही तेच म्हणणं, हे सरकार पूर्ण काळ चालेल आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण एकत्र राहून जर काम केलं तर 25 वर्ष हे सरकार हलणार नाही. त्याच्यामुळे माझ्यावरती किती आरोप केले, चिखलफेक केली, माझी घेराबंदी केली, काही होणार नाही. माझा मोल्ड बाळासाहेबांनी फार वेगळ्या प्रकारे बनवलेला आहे. सर, पुलोदचं सरकार नंतर आपलं सरकार आलं असं म्हणतात. पुलोदचे शिल्पकार पण आपल्याबरोबर आहेत, परंतु पुलोदचं सरकार आलं नाही राज्यामध्ये. हो, पण राजकारणामध्ये ते सगळे लोक आहेत ना अजूनही टिकून. पुलोदचा नाही ते प्रयोग नंतर संपला. तो त्या काळापुरता झालेला प्रयोग होता पुलोद, एक लक्षात घ्या. सुद्धा तो परत पुलोदची जडणघडण आता काय, आताही ती पुलोदचीच एक रिप्लिका आहे ना. आता जे सरकार जे आहे ती पुलोदचीच रिप्लिका आहे. अनेक विचारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत कॉमन मिनिमम प्रोग्रामवर. पुलोदच्या सरकारमध्ये जनसंघ होता, आपलं आठवत असेल, होतं ना. कुठे वैचारिक ताळमेळ होता का? नाही. म्हणजे सोशलिस्टसुद्धा होते, धर्मनिरपेक्ष, निहाल अहमदसुद्धा होते त्या सरकारमध्ये. निहाल अहमद होते आणि त्याच वेळेला उत्तमराव पाटीलसुद्धा होते जनसंघाचे. असे जनसंघाचे अनेक लोक होते. त्याचीच रिप्लिका इतक्या वर्षानंतर महाराष्ट्रात घडते आणि उत्तम चाललेलं आहे सरकार. देशामध्ये उत्तम चाललेलं सरकार कोणतं असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार. कोणी किती फडफडणे बडबड करू द्या, काही होणार नाही. त्या कावळ्यांची पिसं झडून जातील, टोच्या मारून चोची तुटून जातील, पण हे सरकार हे मजबूत आहे. सर, आपण डॉक्टर पण नाही, आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर पण नाही. 3 घटनाक्रम आपल्या पुढे मांडतो, त्याशिवाय प्रश्न पूर्ण होणार. राणन राणेंनी पत्रकारांना धमकी दिली, नाशिक पोलीस आयुक्तांनी मला पकडायला पथक पाठवलं, अशा बातम्या तुम्ही का दाखवून राहिले? शिवसेनेवर नंतर तुम्ही पत्रकारांवरच तुम्ही पहिला गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर दुपारी एक अशी घटना घडली, राणे खूपच सुधारले ते म्हणायला लागले जाताना, परत दिल्लीत जाताना, की पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या सहकार्याने पुढे वाटचाल. हा विषय संपलेला आहे, हा संपलेला विषय आहे. दुसरं काय असेल ते बोला. तर नवाब मलिक यांनी आरोप केलेले आहेत वानखेडेंवर. NCB करण्याची कारवाई चालू आहे त्या संदर्भामध्ये, आणि त्यांचे खोटे फोटो ट्विट केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मंत्रिपदाचा कुठेतरी गैरवापर केला जातोय. बघा, याच्यावरती मी भाष्य करणं बरोबर नाही, मी सरकारमध्ये नाही. पण नवाब मलिक ह्याने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, नवाब मलिक ह्यांना मी अनेक वर्ष ओळखतो. ते एका जबाबदार राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते आहेत. अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. जर त्यांनी काही चुकीचं फोटो प्रसिद्ध केले असतील तर ते सिद्ध होतील न्यायालयामध्ये. जर त्यांचं म्हणणं आहे नवाब मलिक यांचं की ज्या कारवाया झालेल्या आहेत त्या आकसानं, सुडानं आणि राजकीय पक्षाच्या दबावाखाली झालेल्या आहेत. ज्या प्रकारचे पंच या कारवायांसाठी वापरले गेले ते पंच गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेले होते. त्यातले काही पंच फरार आहेत, काही जे पंच आहेत हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. आणि त्या क्रूजवरच्या धाडीमध्ये ज्या आरोपींना पकडण्यात आलं असं म्हणतात
त्यांना हे प्रायव्हेट लोक, हे पंच, हे गुन्हेगारी स्वरूपाचे, हे खेचत फरफटत घेऊन जात आहेत. मी माझ्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची कारवाई करताना मी कधी पाहिलं नाही. अशा प्रकारच्या कारवाईवर लोकांनी विश्वास कधी ठेवतील किंवा ठेवला जातो. आतापर्यंत ठेवला ना. अनेकदा कळत होते यात काहीतरी काळाबेर आहे, तरी लोकांनी विश्वास ठेवला. पण ज्या प्रकारची माहिती नवाब मलिक यांच्या माध्यमातून समोर आली, नवाब मलिक तुमचं राजकीय भांडण असू शकेल, पण त्याने जी माहिती समोर आणली त्याला तुम्हाला प्रतिवाद करावा लागेल. ते राजकारणातल्या म्हणून ते खोटं बोलतात हे जर कोणी म्हणत असेल तर ते सर्वस्वी चुकीचं आहे. किंबहुना अनेकदा राजकारणातल्या प्रमुख व्यक्ती सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडे चांगली योग्य माहिती असते. त्यांचेसुद्धा माहितीचे जे सोर्सेस असतात योग्य असतात. आणि मला वाटतं की याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल लवकरच. साहेब, पण समीर वानखेडे मराठी अधिकारी आहेत. बघा, हा विषय जो आहे ना, हा चर्चेचा विषय नाही. मी नाशिकला आलेलो आहे. याच्यामध्ये अधिकारी मराठी किंवा मराठी हा प्रश्न नसतो. अधिकारी कोणत्या कारवाया कशा प्रकारे करतो हे महत्त्वाचं आहे ना. आम्ही काय बोलतोय का वानखेड्यांविषयी काही? तुम्ही कशाला बोलताय? ज्यांना बोलायचं ते बोलतील. नवाब मलिक यांनी एक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. ते जे कोणी वानखेडे नावाचे अधिकारी आहे ते त्यांची भूमिका मांडत आहेत. पाहू ना, ठरवेल ना. हा विषय न्यायालयात आहे की नाही? न्यायालय ठरवेल. सर, एक महिन्यामध्ये 2 घटना अशा घडल्या. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना देखील धमकी आल्याचं त्यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनाही काल परवाला धमकी आल्याचं ते सांगतायत. सरकारचे सत्ताधारी पक्षातले आमदार आणि मंत्री यांना धमक्या येत आहेत. हे जरा गंभीर नाही वाटत का? होता असं. याचा अर्थ असा आहे की धमक्या देणारे जे लोक आहेत त्यांचे परदेशात हितसंबंध आहेत. ह्या धमक्या परदेशात नाही येतात, महाराष्ट्राच्या बाहेर नाही येतात. लक्षात घ्या, या धमक्या महाराष्ट्राच्या बाहेर. सुहास कांदे यांना जो आरोप आहे त्याने केलेला, ती धमकी महाराष्ट्राच्या बाहेरून आली आहे कुठून तरी. म्हणजे मला माहीत नाही कोण काय ते, पण अशा धमक्या ज्या असतात या धमक्यांचा शोध घ्यावा लागतो. धमक्या देतात नाव घेतलं असं आहे की नरेंद्र मोदींनाही धमक्या येतात ना. अमित शहाना सुद्धा सिक्युरिटी वाढवलेली आहे, त्यांनाही धमक्या येतात. धमक्या कोणाला येत नाहीत. पोलीस शोध घेतील ना. साहेब, आपण म्हणाला की नाशिकात आलं, नाशिकबद्दल बोला. 2 दिवसापूर्वी छगन भुजबळांचं वक्तव्य आहे, मी जर शिवसेनेत थांबलो असतो तर मी कदाचित मुख्यमंत्री झालो असतो. बरोबर बोलतायत ते, बरोबर बोलतायत. शिवसेनेमध्ये अनेक सामान्य लोकांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे, शिवसेनेला मंत्री बनवलेलं आहे. असे अनेक लोक आहेत दुर्दैवी, ज्यांनी शिवसेना सोडली आणि नंतर ते इतर पक्षात जाऊन त्यांच्या नशिबी काय आलं शेवटी. ठीक आहे, कोणी मंत्री झाला असेल, कोणी केंद्रात गेला असेल, कोणी काय झालं असेल, पण शिवसेनेच्या वर्तुळात राहून काम करणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. छगन भुजबळ हे नक्कीच आज आहेत त्यापेक्षा सर्वोच्च स्थानी गेले असते. मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संघर्ष होते, पालकमंत्री असतील किंवा नांदगाव मतदारसंघाच्या. बघा, हा नांदगावच्या आमदारांचा जो संघर्ष आहे, मला असं वाटतं त्याच्यावरती आता तुम्ही गेल्या काही दिवसात काहीच ऐकलं किंवा वाचलेलं नाही आहे, तर तुम्ही कशाला काडी टाकताय? संघर्ष होता. आता नाशिक रोडचे झालेला आहे. देवळालीचे जे माझे आमदार आहेत बबन आहे ना, आम्ही ते विषय हळूहळू सोडवू की अशा प्रकारच्या ठिणग्या या आधीच्या सरकारमध्ये युतीच्या काळात सुद्धा होत होत्या. होत असं 3 पक्षाचं सरकार आहे, एकत्र आम्ही येतो, काम करतो आणि मग असं वाटलं एखाद्या विषयावरती काही मतभेद आहेत तर आम्ही एकत्र बसून तो निर्णय घेतो. आम्ही घेऊन GR मध्ये आलेलं आहे. संभाजीनगरच्या नावाची घोषणा झालेली नाही आहे, मात्र GR मध्ये संभाजीनगर नाव आलेलं आहे. या संदर्भात काय म्हणजे स्वागत आहे. पण सरकारी कागदोपत्री जर संभाजीनगर झाला असेल तर याचा होईल ना, घोषणा होईल. कालपर्यंत काही लोक आम्हाला आव्हान देत होते समोरचे, औरंगाबादचं संभाजीनगर करून दाखवा. कधी झालंय कळलंच नाही त्यांना. झालं ना. पण MIM कडून मागणी होती आहे की ज्या अधिकाऱ्याने संभाजीनगरचा उल्लेख केलेला आहे GR मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं. कोण? MIM म्हणजे काय? राज्यकर्ता पक्ष. MIMचं ऐकून राज्य चालतं का? MIMचा आणि औरंगाबादचा संबंध काय?
कशा करता? बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत औरंगाबादचं संभाजीनगर केलेलं आहे. ही लोकभावना आहे. आता हळूहळू सरकारी कागदपत्र संभाजीनगर होत आहे. यापेक्षा अजून वेगळं काय करायचं? कारवाई वगैरे काही होत नाही अशा ना, किंबहुना त्या ज्याने जर कोणी केला असेल त्याचा सत्कारच केला पाहिजे. पण साहेब, आमच्या मंडळात थोड्या वेळापूर्वी एका प्रश्नासाठी एक एक प्रश्न आपण हळूहळू सोडवू. आपण अनेक जण नाश्त्यातून जाता, पण एक प्रश्न आपण अद्यापही सोडवला नाही, स्पष्ट केला नाही. आपल्या तिकडच्या बाजूनं आपल्या पाठीमागे बसलेले ते बिचारे नाराज आहे. महापौर पदाचा उमेदवार नक्की कोण असेल आपण अद्यापही स्पष्ट केलं. पुढे आमच्या पक्षामध्ये असं काही चालत नाही. तुम्हाला असं वाटलं होतं का की मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे आहेत म्हणून? हां, नाही ना. आम्ही पाहू ना, हा आमच्या पक्षातला विषय आहे ना. आमच्याकडे काय असा संघर्ष ते बेचैन असतात. कोणी तुम्ही त्यांच्यावर चर्चा करा. तुम्ही त्यांच्या गावातले आहात. कोणी बेचैन नाही. बेचैन मला तुम्हीच दिसताय. राऊतसाहेब, आज आशिष शेलारांनी आपल्या अग्रलेखावर टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेचं वैचारिक दारिद्र्य आहे आणि जो भगवा रंग उडालाय तो रंग लावण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो आजच्या अग्रलेखात. काय आजचा अग्रलेख? आजचा अग्रलेख काय? टीका केलेली आहे. अग्रलेख काय? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काश्मीर काय लिहिलंय मी? हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्याने वाचलंय का? आम्हाला कोणी हिंदुत्वाशी कोणी मग? तुम्ही जे लिहिलं ना त्याच्यावर बोलले. त्यावर त्यांनी अरे आम्ही हिंदुत्वाचे पुराण पुरुष आहोत, मूळ पुरुष आहोत. आम्हाला कसं काय कोणी शिकवून चालेल? आम्ही बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखावर नाही गेला आम्ही नाही तोडली म्हणून. आम्ही हिंदुत्ववादीच आहोत ना. तुम्हीच पळून गेला. ते बघा आजच्या अग्रलेखामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये जे हिंदूंचं हत्याकांड चाललेलं आहे, बांगलादेशमध्ये हिंदूंच्या वस्त्यांवरती जे हल्ले होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या हत्या होत आहेत, त्या हिंदूंना संरक्षण देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. देशाबाहेरचा हिंदू असेल किंवा काश्मीरमधला हिंदू असेल, त्यांचं संरक्षण करणं हे केंद्र सरकारचं काम आहे असं म्हणणं हे काय दारिद्र्य झालं का? असं जर कोणी म्हणत असेल तर मला दारिद्र्याची व्याख्या समजून घ्यायला हवी. आम्ही म्हणतो हिंदूंचं रक्षण करा. आम्ही म्हणतो बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण द्या. मोदी सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव आणला पाहिजे. दुसरं असं आहे की भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर स्वामी यांनी सांगितलं आहे की बांगलादेशातला हिंदू खतऱ्यात आहे आणि हिंदुस्थाननं बांगलादेशी युद्ध केलं पाहिजे या विषयावर. मग तुम्ही त्यांच्याविषयी काय म्हणतात मिस्टर शेलार? काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या 17 दिवसामध्ये 21 हिंदूंच्या हत्या झाल्या. हिंदू आणि शिखांच्या 21. मी तुम्हाला सांगतोय, कालपर्यंत 21 शिखांच्या हत्या झाल्या आणि 19 जवान किंवा पोलीस, हे 19 पोलीस आणि जवान मारले गेले आहेत. हा कालपर्यंतचा आकडा आहे. का हे दारिद्र्य झालं? हा प्रश्न विचारणं हा अमित शहा काश्मीर दौऱ्यावर आहे. चांगली गोष्ट आहे. पण तिथेच थांबायला पाहिजे काही दिवस. अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर, गुलमर्ग या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद सुरू आहे. गृहमंत्री देशाचे तिकडे थांबले जाऊन तर नक्कीच अतिरेक्यांवर दबाव येईल आणि आपल्या लोकांना आणि सैनिकांना आणि सुरक्षा दलाला पाठबळ मिळेल. काल साखर कारखान्यांसंदर्भात अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि भाजपच्या काळामध्ये जवळपास 45 साखर कारखाने. बघा, अजितदादांनी काल जी पत्रकार परिषद घेतली त्याचं चिंतन करावे असे विषय त्यांनी काही मांडले आहेत पुराव्यासह. जे आरोप करतात सतत साखर कारखाने, सहकार क्षेत्र, महाराष्ट्राचं सहकार क्षेत्र जे बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला अजितदादांनी काल चोख उत्तर पुराव्यासह दिलं. तेवढं पुरेसं आहे. आज किरीट सोमय असं म्हटले की जे संजय राऊत मला नौटंकीबाज म्हणायचे त्यांनीच मला पत्र पाठवलेलं आहे. हो म्हटलंय, हा, मी पाठवलंय. ते ठाकरेंचे प्रवक्ते आहेत की असं त्यांनी म्हटले? नाही, मी ठाकरेंचाच प्रवक्ता आहे म्हणून पाठवलाय. ठाकरेंचे की पवारांचे? मी दोघांचे असेल. शरद पवार हे काय परग्रहावरून आले आहेत का? शरद पवार या देशाचे नेते आहेत महत्त्वाचे. आणि त्या सोमयांना माहीत नसलेलं सांगतो की माननीय श्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे पवारांना आपले गुरु मानतात. जाहीरपणे त्यांनी सांगितलं आहे पवार माझे गुरु आहेत, त्यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आहे. म्हणजे एका परीनं हे सोमय्या मोदींचा अपमान करत आहेत, मोदींच्या गुरुचा अपमान करत आहेत. आणि त्यांना जे मी पत्र पाठवलं ते नुसतं पत्र नसून
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या स्मार्ट सिटी योजनेतला 700 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र मी त्यांच्याकडे पाठवलेली आहेत. जी कंपनी आहे ज्यांनी घोटाळा केला आहे ती कंपनी भारतीय जनता पक्षाच्या संबंधित एका प्रमुख माणसाची ती कंपनी. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई देताय ना, मग तुम्हाला अजूनच प्रकरण दिलं आहे, तुम्ही कशाला घाबरताय? आमची तुम्ही काढताय ना 10 प्रकरण, हे 11वं काढा. ते नाव काय ते भाजप असंही पुढे प्रसाद लाड त्यांचं नाव आहे, त्यांच्या कुटुंबाची कंपनी. ते असं पुढे म्हणाले की एक तुम्ही घोटाळा एक काढला पण मी 24 घोटाळ्यांची यादी तुम्ही 24,000 काढा, काही फरक पडत नाही, कारण खोटे आहेत तुमचे, बोगस आहात तुम्ही. काल अजितदादांनी जरंडेश्वर प्रकरणामध्ये जे काही संपूर्ण कागदपत्र दाखवलेली आहेत त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे सांगा. बघा, ही बकबक अजून काही काळ चालेल. या राज्याची जनता या बकबकीला अजिबात किंमत देत नाही. ही तुमची बकबक आणि तुमची पकपक हाच तुमचा एक दिवस तुमच्या पक्षात त्या राजकारणाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही. ते पुढे म्हटले की ते काही म्हणू द्या पुढे. परमबीर सिंगवर का बोलत नाही? तुम्ही बोला ना. परमबीर सिंगांना कोणी पळवलं या देशातून? तुम्ही बोला. केंद्रीय सरकारच्या मदतीशिवाय एक अधिकारी पळू शकतो का? देशाच्या सीमा ओलांडू शकतो का? हे एवढं जर कळत नसेल ना तर हिमालयात जाऊन बसा. माजी राऊत साहेब, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये उघड एकमेकांना इशारे आणि धमक्या दिल्या जातात. म्हणजे आधी आम्ही देत नाही. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंना धमकी दिली, त्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी म्हटलंय की तुम्ही समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लावला तर तुमची खैर नाही. म्हणजे उघड सत्ताधाऱ्यांकडून किंवा किरीट सोमय्या काय बोलतात त्याकडे फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. केंद्र सरकारने त्यांना कुठली तरी सिक्युरिटी दिली आहे, Z+ सिक्युरिटी वगैरे, बरं का? आता त्यांचे केस काय ते बघावे लागतील मला. सर, दसरा मेळाव्यानंतर दिव्य मराठीमध्ये अतिशय सुंदर अग्रलेख होता की आघाडीत आता बिघाडी होणार नाही, हे सत्य आहे. भविष्यामध्ये शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवारांचं मार्गदर्शन या महाराष्ट्राला देशाला काय मिळत राहिलं आहे? उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा नेहमी राष्ट्रीय स्तरावरती काम करत असतो. आणि शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आम्ही वेगळे नाही आहोत, आम्ही एकच आहोत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे